नमस्कार, मी काजल. आज आपण जाणून घेणार आहोत शेतीबद्दल. शेतीमध्ये आज आपण बांबूच्या शेतीबद्दलची थोडी माहिती घेणार आहोत. सध्या पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळा विचार करण्याचे दिवस आहेत. ह्यामध्ये बांबू शेतीचा पर्याय आकर्षक आणि लाभदायक ठरणार आहे. केंद्र सरकारकडून बांबू लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. बांबूपासून बनवण्यात येणाऱ्या कोणत्याही वस्तूला बाजारपेठ उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबर जर बांबूची लागवड केली तर त्यांना अधिकच लाभ मिळेल. बांबूचे उत्पादन लागवडीनंतर 4थ्या वर्षापासून सुरू होते, पण सलग 40 वर्षे उत्पादन मिळते. म्हणजेच एकदा लागवड केल्यानंतर पाणी व खते देण्याशिवाय प्रत्येक वर्षी इतर कसलाही मशागत करावी लागत नाही. शिवाय दरवर्षी बांबूचे उत्पादन 10 ते 15% वाढते. हलक्या जमिनीत तसे प्रतिकूल वातावरणात देखील 6 वर्षापासून 2 इंच व्यासाने व 18 फूट लांबीने बांबू मिळतात. थोडक्यात चांगल्या नफ्याच्या शोधात भात, गहू, ऊस, भाजीपाला, फळे याबरोबरीने गेली काही वर्षात शेतकरी औषधे शेती, वृक्ष लागवड आणि कृषी वनीकरणाची वाटचाल करत आहेत. यापैकी बांबू हा वनस्पतीमध्ये भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्याची प्रचंड क्षमता आहे. परंतु आजही अनेक शेतकऱ्यांना बांबूची उपयुक्तता समजलेली नाही. बांबू हे केवळ जुने व पारंपरिक वापरातील साहित्य नसून उत्तम व रोजगार देणारे पीक म्हणून आज पुढे येत आहे. कमी खर्चात चांगले उत्पादन व व्यावसायिक संधी देणारे हे वनपीक आहे. परंतु लेखात बांबूची व्यावसायिक उपयुक्तता आणि लागवडीचे तंत्र याची माहिती आपण घेणार आहोत. बदलत्या काळातील बांबूचे फायदे. बांबूचा वापर केवळ गुढीच्या काठीसाठी होतो असा सर्वसामान्यांचा समज असतो, पण प्रत्यक्षात बांबूचा उपयोग फर्निचर, कपडे, लोणचे, पेपर मिल, सिमेंट फॅक्टरी अशा अनेक उद्योगांमध्ये होतो. बांबूपासून शर्ट, चादरी, ब्लँकेट आदी वस्त्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारत सरकारने राष्ट्रीय बांबू मिशन देखील सुरू केले आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना रोपावर अनुदान देखील दिले जाते. त्याचबरोबर बांबूपासून विविध उत्पादने बनवण्याचा व्यवसायही करायचा असेल तर त्यासाठी सरकारकडून अनुदान आणि कर्जाची सुविधा दिली जाते. पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचा प्रवाह रूढ झाल्यामुळे भारतासोबतच जगभरात बांबूची बाजारपेठ वाढत आहे. जगभरातील लोक आता प्लास्टिकऐवजी बांबूचा इको फ्रेंडली उत्पादनाचा अवलंब करत आहेत. बांबूपासून जर्सी तयार करता येते. या जर्सीमुळे अंगाला घाम फुटत नाही. जगातील सर्वात जास्त बांबू उत्पादन चीनमध्ये होते. नेपाळ आणि जपानमध्ये बांबूची घरे बनवली जातात. भारतातही इको टुरिझम बांबूचा चांगला बाजारपेठ आहे. बांबूपासून स्वयंपाकघरात भांडी, फर्निचर, खेळणी, पेंटिंग, सजावटीच्या वस्तू आणि हस्तकलेची उत्पादने बनवली जातात आणि त्यांना मोठी मागणी चांगली आहे. फर्निचर आणि पर्यावरणपूरक उत्पादने बनवण्याच्या अनेक कंपनी शेतकऱ्यांच्या बांबूची कंत्राटी शेतीत करत आहेत. आज देशात गहू, तांदूळ, मका आणि साखर यांचे उत्पादन वाढत आहे, पण शेतकऱ्यांनी या पारंपरिक पिकाकडे न वळता बांबू लागवडीकडे वळावे असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. कारण आज देशात 8 लाख कोटी रुपयांचे इंधन आयात करावे लागते. त्याऐवजी तांदूळ बांबूपासून इथेनॉल बनवले तर त्यामध्ये मोठी बचत होऊ शकते. बांबूच्या लागवडीचे तंत्र. बांबू लागवड बिया शासकीय कंदाद्वारे रोपाद्वारे केली जाते. शासकीय प्रजननासाठी कंद, खोड, फांदी याचा वापर करता येतो. सामाजिक वनीकरण विभागाकडून शासकीय पद्धतीचा प्रामुख्याने वापर रोप निर्मितीसाठी केला जातो. बांबूची लागवड करताना मातीची सुपीकता, त्याची सूक्ष्म घटक, पाऊस, तापमान, आर्द्रता, पाण्याची व्यवस्था, बाजार व्यवस्था आदी बाबी विचारात घेऊन बांबूच्या जातीची निवड करावी. बांबू लागवड ही 2 पद्धतीची केली जाते. एक शेताच्या बांधावर आणि दुसरी ब्लॉक रोपण पद्धतीचे चौरस अथवा आयताकृती क्षेत्रात केली जाते. बांधावरील लागवडीमध्ये शेती बांधकाम बांधावर 5 मीटर बाय 5 या अंतरावर 2 आळीमध्ये बांबूचे रोपे लावतात जातात.
लागवडीच्या प्रारंभीच्या 2 वर्षापर्यंत आंतरिक पिके घेतली जाऊ शकतात. बांबूचा कालावधी 35 ते 40 वर्षापर्यंत असल्याने जास्त अंतरावर बांबूची लागवड करणे फायदेशीर असते. त्यात बांबूची वाढही चांगली होते आणि बांबू तोडणीस अडचण होत नाही. या दृष्टीने सर्वसाधारणपणे 5 बाय 5 मीटर अंतरावर लागवड करणे योग्य ठरते. शेताला नैसर्गिक सजीव कूपन म्हणून याची लागवड करता येते. त्यामुळे पर्यावरण संतुलन चांगले मदत होते. हवेतील प्राणवायूचे प्रमाण वाढण्यासाठी मोलाची मदत होते. आता बांबूसाठी जमीन आणि पाणी कसं लागतं ह्याबद्दल बोलू. बांबूची लागवड कधीही केली जाऊ शकते. त्या जमिनीत बांबूची लागवड करायची आहे त्या जमिनीची pH 5 ते 6 दरम्यान असल्यास बांबूची यशस्वी उत्पादने घेतली जाऊ शकते. वाळूयुक्त माती असलेली जमीन बांबू लागवडीसाठी योग्य ठरत नाही. बांबूची रोप लावल्यानंतर लगेच पाणी देणे आवश्यक असते. बांबूला 1 महिन्यासाठी पाणी द्यावे लागते. 1 महिन्यानंतर 2-3 दिवसाआड पाणी दिले तरी चालते. बांबूच्या शेतीतून पहिली 5 वर्षे उत्पादन मिळत नसले तरी त्यानंतर प्रत्येक बेटातून 3 बांबू अशा पद्धतीने 40 वर्षे बांबूचे उत्पादन मिळते. त्यामुळे जागेच्या उपलब्धतेनुसार मातीचा पोत, स्थानिक गरज व बाजारपेठ, सिंचन सोय इत्यादी बांबूची योग्य विचार तंत्रज्ञान मार्गदर्शन घेऊन बांबू लागवड व प्रजातीची निवड करावी. बांबू प्रजातीचे किती प्रकार आहेत? बांबूचे 170 जाती भारतात तर चीनमध्ये 360 जाती आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एकरी 20 टन उत्पादन देणारा भीमा बांबूची लागवड उपयोगी आहे. टुला या प्रजातीच्या बांबूचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या 2 पेरामध्ये जवळपास 1 फुटाचे अंतर असते. तसेच तो नरमही असतो. त्यामुळे अगरबत्तीच्या उत्पादनासाठी तो अधिक सोयीचा ठरतो. या प्रकारच्या बांबूचे उत्पादन चीन या देशात मुबलक प्रमाणावर होते. आता भारतातही त्याचे उत्पादन सुरू होत आहे. मुळातच बांबूची लागवड अत्यंत कमी खर्चिक आहे. एकदा लागवड केली की दरवर्षी मशागत, पेरणी, मेहनत, मजुरी यावर खर्च करावा लागत नाही. बांबूचा विस्तार झपाट्याने होतो. त्याला जलसिंचनाची आवश्यकता नाही. बांबूमुळे जमिनीची धूप थांबते व गुरांसाठी चारा उपलब्ध होतो. बांबूच्या विविध जाती आणि उपजाती अभ्यास केल्यास सर्वसाधारणपणे प्रति हेक्टर 1500 झाडे येतात. सर्वसामान्य हवामानात एक बांबू दुसऱ्या बांबूपासून 1 किंवा 2 कोंब सोडतो. त्याच कोंबाचे बांबूत रूपांतर होते. एकदा बांबू निघू लागला की खंड न पडता उत्पादन मिळत राहते. ओलीखालील बांबू दरवर्षी कोरडवाहू 1.5 पट उत्पादन होतं, कारण सर्व कोंबाचे बांबूत रूपांतर होते. बांबू कसा तोडायचा? साधारण 5 वर्षांत बांबू कापणीवर येतो. त्यावेळी आवश्यकतेनुसार बांबूच्या प्रत्येक बेटातून केवळ 3 बांबू प्रति वर्ष निघाल्यास हवे. ही काळजी घेतल्यास बांबूचे बेट मजबूत राहते आणि उत्पादन भरपूर मिळू शकते. लहान स्वरूपाच्या लागवडीत मात्र प्रतिवर्ष थोडे बांबू तोडणे योग्य ठरते, कारण त्यानुसार लागवड, तोडणी, काढणी, वाहतूक आणि विक्री करणे सोयीचे होते. उत्तम व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रतिवर्षी 3-4 वर्षात बांबू तोडणे योग्य असते. आंतरपिके. बांबूमध्ये आपण आता कोणती पिके घेऊ शकतो? बांबूच्या शेतीत सर्वात मोठा फायदा म्हणजे ह्यामध्ये कढीपत्ता किंवा शेवगा यासारखे आंतरपीक कायमस्वरूपी घेता येतात. त्याचबरोबर चाऱ्याचे पीकही घ्यावी असे तज्ज्ञांचं मत आहे, कारण या चारा पिकामुळे जमीन कायम झाकलेली राहते. जमिनीतील पाणी बाष्पीभवनाने उडून जात नाही, कायमस्वरूपी थंड राहते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आंतरपीक घेताना बांबू तोडीपूर्वी त्याची काढणी म्हणजेच अशी हिशोबाने पिकाची लागवड करावी.